जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर नवीन यूट्यूबर्स असाल तर तुमचे व्ह्यूज अजिबात मित्रांनो वाढलेले तुम्हाला बघायला भेटणार नाहीत आता जर तुम्ही व्हिडिओ अपलोड करत असाल तर। कारण मित्रांनो, ज्या पण चुका नवीन क्रिएटर करतात त्याच चुका तुम्ही देखील करत आहात। त्या चुका सुरुवातीला मी देखील केलेल्या आहेत। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला जेव्हा आपण यूट्यूबवरती व्हिडिओज अपलोड करतो त्यावेळी अजिबात व्ह्यूज येत नाहीत। म्हणजे जिथं आपल्या व्हिडिओची क्वालिटी जी असते ते समजा 1000 व्ह्यूजच्या पातळीची असेल, म्हणजे आपला व्हिडिओ जो आपण टाकलेला आहे तो जर 1000 व्ह्यूज यावी या लेवलचा असेल तरी आपल्याला 5 ते 6 व्ह्यूज येतात किंवा जास्तीत जास्त 20-30 व्ह्यूज येऊन थांबतात। आणि ते 20-30 व्ह्यूज मित्रांनो कुठून आलेले असतात तर आपण आपल्या व्हिडिओला व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम कुठेही सोशल मीडियावरती अपलोड केलेले असते किंवा लिंक शेअर केलेले असते, तिथून आपले ते यूट्यूबचे व्ह्यूज आलेले असतात। आणि मित्रांनो, या चुका ज्या आहेत त्या तुम्ही जर करत असाल तर मित्रांनो तुमच्या व्हिडिओला अजिबात इथून पुढे व्ह्यूज येणार नाहीत। आणि मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या व्हिडिओला चांगल्या प्रकारे व्ह्यूज यावे, लवकरात लवकर तुमचा यूट्यूब चॅनल ग्रो व्हावा, तर मित्रांनो हा व्हिडिओ कंप्लीट बघा। तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये समजून जाईल की तुम्ही कुठल्या चुका करत आहात आणि तुम्ही कुठल्या प्रकारे काम करायला पाहिजे, जेणेकरून तुमचा चॅनल जो आहे ते लवकरात लवकर यूट्यूबवरती ग्रो होईल आणि तुमची देखील ग्रोथ चांगल्या प्रकारे होऊ शकेल। मित्रांनो, या चॅनलवरती आपण यूट्यूबचे टिप्स देत असतो, त्यामुळे तुम्हाला जर यूट्यूबबद्दल नॉलेज हवं असेल तर तुम्ही आपल्या SP टेक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, बरेच लोक काय करतात, ज्यावेळी यूट्यूब चॅनल ओपन करतात त्यावेळी ते ठरवलेलं असतं त्यांनी की आपण पहिला व्हिडिओ जो आहे तो एकदम चांगल्या प्रकारे यूट्यूबवरती अपलोड करायचा। मग त्यासाठी आपल्याला कितीही टाइम घ्यावा लागला तरी चालेल। आणि मित्रांनो, तो पहिला व्हिडिओ बनवताना इतकी जास्त मेहनत करून अपलोड करतात आणि जेव्हा त्या व्हिडिओलाच व्ह्यूज येत नाहीत तेव्हा ते समजतात की आपण इतका चांगला व्हिडिओ बनवून पण आपल्याला व्ह्यूज आले नाहीत, म्हणजे आपल्या यूट्यूबवरती सक्सेस होणं मुश्किल आहे। कारण मित्रांनो, ठराविक 1-2 बोटावरती मोजण्यासारखे यूट्यूबर्स असतात ज्यांचे पहिल्या व्हिडिओपासून चांगले व्ह्यूज आलेले असतात। आणि मित्रांनो, तुम्हाला ते बघून असं वाटतं की त्याच्या व्हिडिओला व्ह्यूज येतात, मला काय येत नाहीत। कारण मित्रांनो, तो ज्या लेवलने काम करत आलेला असतो ते त्याला एक्सपिरियन्स असतो यूट्यूबचा थोडाफार, आणि आपल्याला यूट्यूबचा अजिबात एक्सपिरियन्स नसतो। त्यामुळे मित्रांनो, आपली ग्रोथ जी आहे ती चांगल्या प्रकारे होत नाही। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो, तर यूट्यूबवरती जेव्हा आपण यूट्यूबचा चॅनल ओपन करणार आहोत, तो यूट्यूबचा चॅनल ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट तर आपण आपल्या चॅनलला व्यवस्थितरित्या कस्टमाइज केलं पाहिजे। आणि मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलला चांगल्या प्रकारे कस्टमाइज करता त्यावेळी मित्रांनो तुमचा चॅनल जो आहे तो रँक होतो। म्हणजे यूट्यूबच्या ज्यावेळी तुम्ही यूट्यूबवरती चॅनल सर्च करता, आता बऱ्याच लोकांचे चॅनल असे देखील आहेत की त्यांनी यूट्यूबचं नाव चॅनलचं जे ठेवलेलं आहे ते चॅनलचं नाव जर यूट्यूबवरती सर्च केलं तर त्यांचा 10-20 नंबरला देखील कुठे चॅनल खाली बघायला भेटत नाही। आणि मित्रांनो, बऱ्याच लोकांचा पहिला 1-2 नंबरला रँक करत असतो, कारण मित्रांनो त्यांनी चॅनलला पूर्ण प्रकारे कस्टमाइज केलेलं असतं। आणि मित्रांनो, बरेच लोक काय करतात, ज्यावेळी यूट्यूबवरती व्हिडिओज टाकतात तर त्यांना माहिती नसतं की ब्रँडेड यूट्यूब चॅनल नेमका कसा असतो। आणि ते जे आहे ते आपण तुम्हाला बघितलं असेल तर इंस्टाग्रामवरती जसं अकाउंट काढतो आणि त्यावरती आपण रील्स टाकू शकतो, तसंच त्यांनी यूट्यूबवरती देखील ईमेल ID ओपन केलेला असतो आणि त्यावरती व्हिडिओज टाकायला चालू केलेले असतात। त्यांना प्रॉपररित्या चॅनल कस्टमाइज करणे माहिती नसतं, त्यांना यूट्यूबचा चॅनलचा लोगो कसा असतो, बॅनर आर्ट कसा असतं, चॅनलचं कस्टम URL कसं असतं, यातील काही सुद्धा नॉलेज नसतं मित्रांनो। आणि ते त्यावरती फक्त व्हिडिओ टाकत राहतात आणि त्यांच्या व्हिडिओला यूट्यूब जास्त इम्प्रेशनच पाठवत नाही। आणि इम्प्रेशन पाठवत नसल्यामुळे ऑब्व्हियसली इम्प्रेशन जर यूट्यूब म्हणजे तुमच्या व्हिडिओचा थंबनेलच लोकांपुढे जात नसेल तर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येणार कुठून आहेत। फक्त तुम्ही जिथं सोशल मीडियावरती व्हिडिओचे लिंक पोस्ट करत असाल तिथूनच तुम्हाला इनिशियल व्ह्यूज येणार आहेत, बाकी तुम्हाला चांगल्या प्रकारे व्ह्यूज कुठूनही येणार नाहीत, कारण तुमच्या व्हिडिओचे इम्प्रेशनच जाणार नाही। आता मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की चॅनल कस्टमाइज करणे म्हणजे किती महत्त्वाचे आहे। आणि त्यासाठी अबाउट सेक्शन असेल, लोगो असेल, बॅनर आर्ट असेल किंवा चॅनलला प्रॉपररित्या थीममध्ये बसवणं असेल। जसं की बऱ्याच लोकांना फक्त व्हिडिओ किंवा होम टॅबच दिसत असतो चॅनलला, त्यांना व्हिडिओ टॅब दिसत नसतो, शॉर्ट टॅब दिसत नसतो, प्लेलिस्ट दिसत नसते, कम्युनिटी पोस्ट, अबाउट सेक्शन काय सुद्धा दिसत नसतं। आणि मित्रांनो, यासाठी चॅनल कस्टमाइज करणं गरजेचं आहे। जेव्हा कस्टमाइज कराल तेव्हाच तुमचा यूट्यूब चॅनल एक ब्रँडेड अकाउंटमध्ये कन्वर्ट होत असतो। आणि मित्रांनो, चॅनल कस्टमाइज करणे किती गरजेचं आहे हे तुम्हाला समजलं असेल तर मित्रांनो, मी माझ्या यूट्यूबच्या मास्टर कोर्समध्ये हेच शिकवलेलं आहे की यूट्यूब चॅनल तुम्ही काढल्यापासून ते तुमच्या बँकमध्ये पेमेंट येईपर्यंत तुम्हाला कुठल्या गोष्टींची गरज असते ते सर्व मी तुम्हाला सर्व डिटेल्स तुम्ही मोबाईलवरून तुमच्या कशा प्रकारे करू शकता। आणि संपूर्ण हा कोर्स आपला मराठी भाषेत आहे, तर तुम्हाला देखील हा कोर्स घ्यायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या कोर्सची लिंक दिलेली आहे। फक्त 1299 रुपयामध्ये हा कोर्स तुम्हाला आत्ता अवेलेबल आहे, कारण या कोर्सची मार्केट प्राइस आता 10,000 रुपये। सो तुम्हाला हा लिमिटेड ऑफरसाठी 1299 रुपयेमध्ये भेटत आहे। तर प्रत्येकाने मित्रांनो माझ्या मते नक्की घ्यायला पाहिजे, कारण ज्यांनी पण हा कोर्स घेतलेला आहे त्यांनी कोर्स मी लॉन्च
लॉन्च करून 1 ते 1.5 महिना झालेले. 1.5 महिन्यामध्ये त्यांच्या चॅनलवरती खूप जास्त फरक पडलेला आहे. त्यांची ग्रोथ चांगल्या प्रकारे चाललेली आहे. कारण मित्रांनो त्यामध्ये मी अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, अशा काही सिक्रेट गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या मित्रांनो यूट्यूबवरती सांगणं तर अजिबात अलाउड नाही. कारण त्या जर मी यूट्यूबवरती सांगितल्या तर मला देखील कम्युनिटी गाईडलाईन बसू शकते. कारण मित्रांनो त्यात काही सिक्रेट ट्रिक्स पण आपण त्या कोर्समध्ये सांगितलेले आहेत. तर तो कोर्स तुम्हाला देखील घ्यायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. सो मित्रांनो चॅनल कस्टमायझेशन तर आता झालं, तर त्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे की आपल्या चॅनलला जे आपण व्हिडिओज टाकू ते चांगल्या प्रकारे व्ह्यूज यायला पाहिजे. तर मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट काय असते, तुम्ही जो पण व्हिडिओ तुमचा बनवणार आहात तो व्हिडिओ मित्रांनो तुम्ही चांगल्या स्क्रिप्ट करून बनवला पाहिजे. कारण बरेच लोक असे करतात की कसंही व्हिडिओचं फुटेज चांगलं घेत नाहीत किंवा काय नाही, आहे असा व्हिडिओ अपलोड करून देतात, चालला तर चालला, ज्यावेळी चालेल त्यावेळी बघू, जर व्हिडिओला चांगले व्ह्यूज यायला चालू झाले तर आपण नंतर यूट्यूबला फुल टाईम करू. मित्रांनो इथंच सगळेजण चुकतात. बरेच लोक काय करतात, व्हिडिओ टाकायचं म्हणून टाकतात, जर व्हायरल झाला, जर मला सबस्क्रायबर भेटले तर मी तिथून पुढे चांगलं काम करेन. किंवा बरेच लोक काय विचार करतात, जसा मी विचार केला होता की मी कसेही व्हिडिओज टाकेन, फक्त ज्यावेळी माझ्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील, 4000 वॉच टाईम कंप्लीट होईल, चॅनल मॉनिटाईज होईल, तिथून पुढे मी चांगल्या प्रकारे काम करायला चालू करेन. असं मी माझ्या ज्यावेळी जो चॅनल माझा अजूनही तो चॅनल माझा मॉनिटाईज नाही, कारण त्यावरती मी तितक्या खराब पद्धतीने काम केलं होतं. आणि मित्रांनो जो मी माझा यूट्यूब चॅनल ओपन केला त्यावरती मी चांगल्या प्रकारे ग्रो झालो, कारण त्याच्या पहिल्या व्हिडिओपासून मी चांगले व्हिडिओ बनवत गेलो होतो. आणि मित्रांनो चांगले व्हिडिओ बनवणं म्हणजे असं नाही की तुम्ही एक चांगला DSLR कॅमेरा घेतला पाहिजे किंवा आयफोनवरती व्हिडिओ बनवले पाहिजे, अजिबात नाही. तुमच्याकडे जो चांगला स्मार्टफोन आहे त्याचा यूज करून तुम्ही चांगल्या क्वालिटीमध्ये व्हिडिओ बनवले पाहिजेत. मग समजा तुम्हाला सुरुवातीला फेस कॅम व्हिडिओ बनवायचे असतील तर काही सुद्धा अवघड नाही. तुम्ही तुमचा जो मोबाईल आहे त्याच्या बॅक कॅमेराने व्हिडिओ शूट करत चला नेहमी, म्हणजे तुमचा आय कॉन्टॅक्ट बरोबर होईल. बरेच लोक काय करतात, व्लॉगिंग वगैरे करत असतील तर ते सेल्फी कॅमेराने व्हिडिओ शूट करतात आणि ते काय करतात, असं स्क्रीनवरती बघून बोलतात. आता जसं मित्रांनो मी स्क्रीनवरती बघून बोलत आहे, तसं जर स्क्रीनवरती बघून बोललं तर तुमचा आणि माझा आय कॉन्टॅक्ट होणार नाही. पण जर मी आत्ता जसं तुमच्याशी बोलतोय असं बघून जर तुमच्यासोबत बोललो तर माझा आणि तुमचा आय कॉन्टॅक्ट होते. आणि जितका तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये आय कॉन्टॅक्ट चांगला ठेवाल तितक्या तुमच्या व्हिडिओला ऑडियन्स रिटेन्शन चांगलं येतं. हे मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार बोलतोय. आता मित्रांनो जेव्हा तुम्ही तुमचे व्हिडिओ चांगल्या प्रकारे बनवाल त्यावेळी तुम्ही यूट्यूबवरती अपलोड कराल तेव्हा देखील तुम्ही प्रॉपर जर व्हिडिओला SEO केला असेल तर मित्रांनो तुम्हाला चांगल्या प्रकारे व्ह्यूज यायला सुद्धा अजिबात वेळ लागणार नाही. भले तुमचा व्हिडिओ चांगला असेल आणि त्याला व्ह्यूज आले नसतील तर 1-2 महिन्यानंतर का होईना तो व्हिडिओ चांगल्या प्रकारे चालायला चालू होईल. कारण मित्रांनो माझ्या चॅनलवरती पण असे बरेचसेच व्हिडिओ आहेत त्यांना सुरुवातीला अजिबात व्ह्यूज नव्हते, पण जसे की तो व्हिडिओ 2-3 महिन्याचा ओल्ड झाला तेव्हा त्या व्हिडिओला अचानक व्ह्यूज यायला चालू झाले. कारण मित्रांनो आपण तो व्हिडिओ जर तितक्या चांगल्या पद्धतीने बनवला असेल आणि यूट्यूबवरती चांगला SEO करून अपलोड केला असेल तर तो व्हिडिओ हळूहळू का होईना तो व्हायरल होतोच. तर मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेल की तुम्ही व्हिडिओ बनवले कशा प्रकारे पाहिजे. आता व्हिडिओ बनवणे वगैरे सगळं झालं, थंबनेल एडिटिंग येणं तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे. आणि थंबनेल जितका तुम्ही व्हिडिओचा चांगला बनवाल तितके लोक तुमच्या थंबनेलवरती क्लिक करतील. आता तुमच्या थंबनेलचा CTR जर 8 ते 10% असेल तर मित्रांनो तुमच्या व्हिडिओची इम्प्रेशन यूट्यूब भयानक प्रकारे पाठवतं. म्हणजे समजा यूट्यूब टेस्टिंगसाठी काय करतं, सुरुवातीला 100 लोकांसमोरच इम्प्रेशन पाठवत असतं, ठीक आहे. म्हणजे 100 लोकांना तुमचा थंबनेल दाखवतो. आता त्या 100 मधल्याच 1-2 लोकांनी फक्त क्लिक केला तर यूट्यूबला वाटणारच आहे की याच्या थंबनेलमध्ये दम नाही किंवा याच्या कॉन्टेंटमध्ये दम नाही, त्यामुळे लोक याच्या व्हिडिओवरती क्लिक करत नाहीत. सो मित्रांनो त्यानंतर यूट्यूब इम्प्रेशन पाठवणं पूर्णपणे थांबवतं. पण तेच जर तुम्ही एखादा चांगला थंबनेल बनवला असेल आणि तो थंबनेल जर यूट्यूबने 100 लोकांना दाखवला आणि 100 मधल्या 10 ते 15 लोकांनी पहिल्यांदा क्लिक केलं तर यूट्यूबला ऑब्व्हियसली वाटणार आहे की अरे 100 लोकांना पाठवल्यानंतर 10-15 लोक क्लिक करतात, म्हणजे 10-15% लोक क्लिक करतात, तर ऑब्व्हियसली याच्या व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे कॉन्टेंट असणार आहे. त्यामुळे तो इम्प्रेशन ऑटोमॅटिक तुमच्या व्हिडिओचे पुढे जास्त जातात. आता सुरुवातीला 100 पाठवले म्हणजे परत 100च नाही पाठवत, परत 1000 पाठवतं, 1000 नंतर 10,000, लाख, मिलियन, असे मिलियन लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ जात असतो. आणि त्यावरती जितके लोक क्लिक करत राहतील तितका जास्त व्हिडिओ व्हायरल होत जातो. आता फक्त थंबनेलवरती क्लिक आले म्हणजे तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार आहे का, तर अजिबात नाही. यूट्यूब दुसरी गोष्ट काय चेक करते तर तुमच्या व्हिडिओमध्ये ऑडियन्स रिटेन्शन किती आहे. आता 8 मिनिटाचा व्हिडिओ बनवला असेल, तुम्ही चांगला थंबनेल बनवल्यानंतर थंबनेलवरती क्लिक करून लोक आले पण व्हिडिओवरती, पण पहिले 4-5 सेकंद व्हिडिओ बघूनच निघून गेले तर यूट्यूबला वाटणार आहे की याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी खराबी आहे, त्यामुळे लोक येत आहेत, क्लिक तर करतायत पण ते लोक व्हिडिओ कंप्लीट बघतच नाहीत, त्यामुळे व्हिडिओमध्ये काहीतरी चांगली इन्फॉर्मेशन नसणार आहे, त्यामुळे परत देखील तुमची इम्प्रेशन थांबवू शकते. सो मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या पहिल्या 5 ते 10 सेकंदामध्ये तुम्ही असं काहीतरी बोलायचं आहे की तुमच्या ऑडियन्सने तुमचा व्हिडिओ कंप्लीट बघायलाच पाहिजे. आता तुम्ही जर बघितलं, तुम्हाला जर यूट्यूबचं नॉलेज घ्यायचंच आहे प्रामाणिकपणाने, तर मी सांगतो गॅरंटीने इथंपर्यंत व्हिडिओ तुम्ही प्रत्येकाने बघितला असणार आहे. आणि मित्रांनो इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर माझं ॲव्हरेज वॉच ड्युरेशन जे आहे ते 60 ते 70% वरती येणार आहे आणि त्यानंतर माझा व्हिडिओ चांगल्या प्रकारे व्हायरल होणार आहे. आता तुम्ही माझ्या चॅनलचा जरी विचार केला,
माझ्या चॅनलवरती मी फक्त यूट्यूबरांसाठीच हेल्पफुल व्हिडिओ बनवत असतो, तरी देखील मित्रांनो बघू शकता 5000 4000 असे व्ह्यूज आपल्याला येतात. म्हणजे 4-5 हजार यूट्यूबर्स जितके आहेत ते आपले व्हिडिओ बघतायत. कारण मित्रांनो आपण तितके चांगल्या प्रकारे लोकांना गाईड करतोय आणि चांगल्या प्रकारे इन्फॉर्मेशन आपण आपल्या व्हिडिओमध्ये देतोय. लोक आपला व्हिडिओ एंडपर्यंत बघतायत. सो त्यामुळे मित्रांनो ऑडियन्स रिटेन्शन देखील आपलं चांगलं आहे. ते ऑडियन्स रिटेन्शन चांगलं आल्यामुळे लोक आपल्या व्हिडिओला बघतायत. सो मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती पॉप्युलर व्हिडिओ जरी बघितले तर लाखोंमध्ये व्ह्यूज आहेत. आणि मित्रांनो ते कशामुळे, तर ज्यांना यूट्यूबबद्दल नॉलेज हवं आहे ते लोक बघतायत. सो तशा प्रकारे मित्रांनो तुमचं जर एंटरटेनमेंट व्लॉगिंग कॅटेगरीमधला असेल तर व्लॉगिंग कॅटेगरीमध्ये सगळे लोक बघू शकतात व्लॉग. त्यामुळे त्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे थंबनेल आणि ऑडियन्स रिटेन्शन दिले तर तुमचा व्हिडिओ नक्की व्हायरल होणार आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल यूट्यूबचे व्हिडिओ कशा प्रकारे व्हायरल होतात आणि व्ह्यूज येतात. सोबतच मित्रांनो तुम्हाला देखील यूट्यूबवरती चांगल्या प्रकारे करिअर करायचं असेल तर मित्रांनो 1299 मध्ये जो आपण कोर्स दिलेला आहे तो तुम्ही नक्की घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या कोर्सची लिंक भेटून जाईल. सोबतच मित्रांनो आपण कोर्ससोबत सपोर्ट सिस्टीम पण ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर यूट्यूबबद्दल कोर्स बघितल्यानंतर पण काही शंका असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हाल. त्यामधून तुम्ही चेकआउट करू शकता. त्यामध्ये तुम्ही क्वेश्चन तुमचे जे काय असतील, तुम्हाला कुठले प्रॉब्लेम्स आले असतील ते तुम्ही त्या ग्रुपमध्ये विचारू शकता. तिथे तुम्ही डिस्कस करू शकता आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे गायडन्स पण त्या ग्रुपमध्ये आपण प्रोव्हाइड करत असतो. सो मित्रांनो कोर्स घ्यायचा असेल आता फक्त 1299 रुपयामध्ये. आणि 1299 म्हणजे जास्त गोष्ट नाही. पहिलं पेमेंटच तुमचं 8 ते 10 हजार रुपये यूट्यूबकडून येणार असतं कमीत कमी. त्यामुळे मित्रांनो ते कोर्सची प्राईस काही सुद्धा नाही. तुम्ही नक्की कोर्स घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.